तर बघू शकता अमरावती जिल्हा सत्र न्यायालयासाठी आता एक जी.आर. आलेला आहे आणि यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आता ज्या व्हॅकन्सी आहे म्हणजे टोटल 25 व्हॅकन्सी असणार आहे आणि ह्या कोर्टसाठी आलेल्या आहे। तर यामध्ये एक जी.आर. सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तुम्ही जी.आर. सुद्धा बघू शकता की कधी आलेला आहे। तर जी.आर. 6 मार्च 2025 ला आलेला आहे आणि यामध्ये कोणती अपडेट दिली आहे बघू शकता। तर दर्यापूर जिल्हा अमरावती येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांचे न्यायालय स्थापन करणे, त्या अनुषंगाने न्यायिक अधिकारी व कर्मचारी वृद्ध याची पदे निर्माण करणे व त्यासाठी आवश्यक आवर्ती व अनावर्ती तरतुदीस मान्यता देण्याबाबत म्हणजे तर नवीन न्यायालय हे दर्यापूर येथे स्थापन करण्यात येणार आहे आणि तिथल्यासाठी ह्या जागा मंजूर झालेल्या आहे। जी.आर. सुद्धा आलेला आहे। तर यामध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे की यामध्ये कोणते पदे आहे, त्यानंतर मानधन किती मिळणार आहे आणि याबद्दलची संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला मिळाली पाहिजे। तर बघू शकता हा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। यामध्ये 6 मार्च 2025 ला हा जी.आर. आलेला आहे। तर यामध्ये कोणकोणती अपडेट दिलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। राज्यात नवीन न्यायालय स्थापन करण्यास प्रलंबित प्रकरणांची संख्या, न्यायालयांसाठी जागेची उपलब्धता व न्यायाधीशांसाठी निवासस्थानाची उपलब्धता ह्या बाबी विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या माननीय नवीन न्यायालय स्थापन समितीकडून मान्यता प्रदान करण्यात येते। सदर मान्यतेच्या अनुषंगाने नवीन न्यायालय निर्मितीचा प्रस्ताव माननीय उच्च न्यायालयाकडून शासनास सादर करण्यात येतो। म्हणजे नवीन जे न्यायालय आहे हे स्थापन करण्याबद्दल यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। ही जी.आर.ची कॉपी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल, तिथून तुम्ही संपूर्ण अपडेट चेक करू शकता। तर यामध्ये इम्पॉर्टंट जे दिलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता शासन निर्णय काय आहे, तर दर्यापूर म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये हा तालुका आहे। जिल्हा अमरावती येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयासाठी आवश्यक असलेले निम्नलिखित पदे विधी व न्याय विभाग शासन निर्णय म्हणजे जो 6 तारखेला शासन निर्णय निघालेला आहे त्यामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। तर यासाठी मंजूर असलेली जे न्यायाधीशांची जे पदे आहे ते किती आहे बघू शकता तुम्ही 2663 पदे, नंतर सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची 11,064 पदे, नंतर बाह्य यंत्रणेची 5,803 पदे यामधून उपलब्ध करून देण्यास याद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर यामध्ये टोटल 25 पदांची सध्या जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे आणि यामध्ये तुम्ही अपडेट सुद्धा चेक करू शकता। तर बघू शकता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश इथे एक पद दिलेलं आहे, यामध्ये पे स्केल सुद्धा देण्यात आलेली आहे। नंतर अधीक्षक एक पद आहे, लघुलेखक श्रेणी 1 यांचे सुद्धा एक पद आहे, इथे पेमेंट स्केल दिलेली आहे। वरिष्ठ लिपिकच्या सुद्धा इथे 4 पद दिलेले आहे आणि हे संपूर्ण पद हे तुमचे जे दर्यापूर तालुका आहे तिथे भरण्यात येणार आहे। त्यानंतर कनिष्ठ लिपिक 9 पद आहे, बेलीफ 3 पद, वाहन चालकचा 1 पद आहे, पुस्तक बांधणीकार 1 पद, शिपाईचे 2 पद आहे, पहारेकरीचं 1 पद। अशा प्रकारे इथे सफाईगारचे सुद्धा यामध्ये 1 पद देण्यात आलेलं आहे बघू शकता। असे टोटल 25 पदे भरण्यात येणार आहे आणि 25 पदे भरण्यासाठी जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेली आहे आणि ही जी.आर.ची कॉपी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल। यामध्ये दिलेली संपूर्ण अपडेट तुम्ही एकदा रीड करू शकता आणि याबद्दल जी जी.आर. आलेला आहे आणि ज्या जागा ह्या मंजूर झालेल्या आहे, फक्त यांचे जे नोटिफिकेशन आहे ही आता येत्या काही दिवसामध्ये उपलब्ध होऊन जाणार। त्यामध्ये संपूर्ण विद्यार्थी फॉर्म फिल करू शकतात। फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।